तिथे एकदम खुश हे कुटुंबीय आहेत असे असं म्हणून फोटो काढला. 17 वर्षांनी 2008-9 साली मला हा माणूस भेटला आणि त्याची म्हणजे कोण शिक्षक होते, त्यांचे आमचे मामा आहेत, त्याचा फोटो काढलाय, त्यांना फोटो द्या आम्हाला. मी द्यायला गेलो. एक कार्यक्रम होता त्या निमित्ताने सांगलीमध्ये आणि म्हटलं तुम्ही या कार्यक्रमात तुम्हाला देऊ. मी असंच तुमच्याकडे बसले, तुम्ही सांगताय हा महत्वाचा आहे, सेवाभाव महत्वाची असं असं. शिक्षक उभे राहिले, हा मला तुम्हाला सांगायचं एक महत्वाची गोष्ट सांगा दिला म्हणजे ते म्हणजे तुम्ही सांगता सगळं चांगलं आहे, ते बरोबर आहे, फक्त एकच आहे की ह्या माणसाचे एकूण नातेवाईक नाहीयेत. हे आहेत संदेश भंडारे, यांनी नुसते फोटो काढले नाही तर त्या पाठीमागच्या भावना समजून घेतलेल्या, त्यातले भाव व्यवस्थित टिपलेले आहेत. अनेक फोटो त्यांनी या प्रसंगी काढलेले आहेत. तमाशा हा प्रकार आपण पहिल्या भागात बघितलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांनी छान माहिती सांगितली. या भागात ते वारीबद्दल सांगत आहेत. दृश्यकला माध्यमांमधनं काम करणाऱ्या अनेक, हा आता 78वा चित्रसंवाद आहे. अनेक कलाकार येतात, त्यांची कामं दाखवतात अशा पद्धतीने आणि त्याच्यावर चर्चा घडून येते. संदेशचं काम अनेक वर्ष आपण पाहतोच आहोत, पण ही संधी आली आणि त्याने मान्य केलं, तो आला, त्याने इथे काम सगळं त्याचं मांडलं. त्याच्या आणखीनही 2 फार सुंदर असा हा महाराष्ट्र आणि आणखीन कुठलं आता पुढचं काम आता केलंय वर्षभरात भटक्यांच्या विषयीचं, भटक्या लोकसमूहाविषयीचं काम चालू आहे. अनेक वर्ष चालू आहे, 7-8 वर्ष. नाही, प्रकाशकाने सांगितलं मला दे आता 6 महिन्यात, म्हणून आता येईल. आणि संदेशच्या कामांची दखल फार मोठ्या लोकांनी घेतली. त्याचे पहिले 2 त्यांनी जे कुस्ती आणि देवडी या विषयाचे फोटोग्राफ्स ते सगळे अलकाजींच्या संग्रहात आहेत. अलकाजी एक मोठे संग्राहक आहेत विविध कलांचे. नाटकासाठी आपण त्यांना जास्ती इब्राहिम अलकाजींना ओळखतो, जे NSDचे पहिले, त्यांच्या सहकार्याने पंडित नेहरूंनी तेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सुरू केलं होतं आणि ते प्रमुख अनेक वर्ष त्यांनी तिथे काम केलं, पण ते संग्रहात पण आहे. आणि संदेश भंडारे यांचे ते पहिले 2 संग्रह त्यांच्या संग्रहामध्ये सामील आहेत. ह्या शेवटात तुमच्या लक्षात असतील की अशा प्रकारे सगळं आहे. आपण नाथाची परंपरा पाहिली, भारुडाची परंपरा पाहिली तर ती लोकगीतेतच आलेली आहे अशा अर्थाने. मग आपल्याला जो वारी माहिती आहे जी मी सामोरं वारीला गेलो जेव्हा 2001 साली, त्याच्या आधी पण गेलो होतो आणि त्यानंतर त्याचे काही अनुभव घेतले आणि मग आपण फोटो बघता बघू. हा जुना नकाशा आहे जो तुकाराम देहू आळंदीपासून पालखी नेते पंढरपूरला 2 मार्गाने जाते आणि महाराष्ट्रामध्ये अशा 17-18 पालख्या महाराष्ट्राच्या विविध भागातून जातात. आपल्याला माहिती आहे वारीची परंपरा जी आहे ती, त्याच्यामध्ये जी पुराणातले रेफरन्स आहेत किंवा काय आहे त्याच्यामध्ये अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रचली तेव्हा त्या काळामध्ये संस्कृत भाषा ही बोलायचंच काय तर ऐकायची पण परवानगी नव्हती मोठ्या समाजाला, भारतातल्या आपल्या लोकांना. पण तिथे त्यांनी त्यावेळेस ती जी गीता आहे ती मराठीत लोकांना उपलब्ध करून, त्याला प्राकृत भाषा किंवा मराठी भाषा, आणि त्या मराठी भाषेच्या उपलब्धीमुळे अनेक बहुजन संतांना प्रेरणा मिळाली, नामदेवांपासून त्या तुकारामांपर्यंत, आणि ते स्वतः आपल्या भाषेत व्यक्त झाले, मराठीमध्ये व्यक्त झाले, प्राकृतमध्ये व्यक्त झाले. आणि मग त्यामध्ये व्यक्त होताना सगळं समानता, वारीतल्या ज्या मूळ स्पिरिट जे आहे, जाती भेदभ्रम मंगळ म्हटलं जातं ते, अंधश्रद्धेला तुमच्या कर्मकांडाला नाकारणं, अगदी विठ्ठल असा एकमेव देव बघा आपल्याला बघायला मिळतं की त्याच्या पायाला स्पर्श करता येतो पंढरपूरच्या विठोबाला. बाकी कुठल्या तो विठ्ठल आहे, कृष्ण आहे, तो पुढचा होता, पण तो विठ्ठल आहे, तो काळ आहे, त्याच्या पायाला स्पर्शाला मिठी मारता येते. त्याला मित्र सखा त्याला शिवाय पण घालता येतात, आपल्या संतांनी घालून ठेवला. तो मित्र आहे आपला साथी आहे अशा अर्थाने. ते कुठेतरी समानतेच्या अनेक परंपरांमधला तो भाग आहे. आणि त्या अर्थाने मग मी वारी जेव्हा पाहायला गेलो तेव्हा मला त्याच्या गमतीशीर गोष्टी त्यातल्या सामान्य माणसांच्या दिसल्या. हा बराच फेमस फोटो आहे तो, म्हणजे अशा प्रकारचा जो सह्याद्रीचा कडा वगैरे. पण तो बघा की आपल्याकडे जेव्हा कृषी संस्कृती होती त्याच्या आधी आपल्याकडे
पशुपालक होते आणि पशुपालक होते ते पाऊस पडायला लागला की समुद्र किनाऱ्यावर डोंगरावर पाय घ्यायचे आणि ते जे पाय घ्यायचे ना ते बुद्ध सौंदागर असेल किंवा अनेक राखीडेऱ्यांनी याचा उल्लेख केलेला तर ते अशाच घाट मार्गाने वरती जायचे. त्यातले अजूनही भटके आपल्याला आता धनगर समाजाचे अनेक लोक आपल्याला अजूनही बघा शहरामध्ये क्रॉस होताना दिसतात पाऊस आला की. तर त्यांचं संपूर्ण पशुपालक असल्यामुळे संपूर्ण पावसावरती चक्र होतं आणि कुठेतरी ती परंपरा पण ह्या वारीमध्ये असेल असं काही लोकांचं म्हणणं आहे की ज्या भटक्यांचं मोठ्या प्रमाणे सहभाग होण्यामध्ये. वारीचं आपल्याला माहिती आहे की त्याची अनेक व्यवस्थापनाविषयी आपण पेपरमध्ये वाचतो. सगळे ट्रक असतात काय काय असतात पण समजा 10 लाख लोक वारीत जात असतील पायी तर त्यातले 4-1 लाख लोकांकडे ही व्यवस्था नसते. ते एकटे इंडिव्हिज्युअल जातात, त्यांच्या डोक्यावर पोचके असतात, ते त्या गावातल्या व्यवस्थेवर अवलंबून असतात आणि वेळ तसं करतात. सह्याद्रीमधनं चालले. स्त्रियांचा सहभाग वारीतला महत्वाचा आहे. बघा जगाच्या इतिहासामध्ये आपण दावा करू शकतो खरं म्हणजे हे जरा धाडसी विधान वाटेल काही लोकांना पण ह्या 13व्या-14व्या शतकामध्ये जगाच्या इतिहासात स्त्रियांना काय स्थान होतं हे काय वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडे दलितांपेक्षा स्त्रियांना पहिलं स्थान होतं समाज रचनेमध्ये पण त्यावेळेला वारीमध्ये स्त्रियांचा सहभाग होता. एवढंच काय तर स्त्री संत सुद्धा तिथे तयार झाले होते. तर ही एक वेगळ्या प्रकारची गोष्ट म्हणजे लक्षणं तिथेच आपल्याला दिसायला लागली होती. आपल्याला म्हणजे आपण कलाकार म्हणून काम करताना 3D मधनं 2D मध्ये आपण काम करतो. समजा आपल्या 2D फ्रेम असेल तर आपल्याला अनेक शिकवताना गोष्टी पर्स्पेक्टिव्ह, लाईट, अँगल वगैरे वगैरे मध्ये रिपिटेशन असं पण सांगतात. चांगलं रिपिटेशन आहे, टोपींचं रिपिटेशन आहे, उत्कृष्ट छान आकर्षक आपली गोष्ट आकर्षकपणे सांगायचं एक माध्यम आहे. अनेक तांत्रिक गोष्टी असतात त्या आपण चित्र आकर्षित करतो. असंच हे पण आहे. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जे मी पुस्तकात माझ्या लिहिलेलं नाही पण मी सांगतो. बघा आपल्याकडे टोप्या का दिसत आहेत एरवी मला टेक्स्चर वगैरे दिसणारे अनेक प्रसंग वारीत दिसले असते म्हणून हाच का क्लोजअप दाखवला. तर टोप्या ह्या ज्या आहेत बघा गांधी आपल्याकडे आले जेव्हा 15 साली त्यानंतर 20 साली 30 साली जेव्हा मिठा सत्याग्रह झाला त्यानंतर ती गांधी टोपी लोकांपर्यंत पोहोचली आणि ती नंतर पोचत पोचत आम जनतेपर्यंत अगदी शाळेच्या मुलांपर्यंत पोहोचली. पण तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे जे का रंजले गांधले त्याचे म्हणे जो आपलोय तोची साधू ओळखावा देव तिथेचा नाम. तर रंजल्या गांधल्यांप्रती अजून एक माणूस होता महात्मा गांधी त्यालाच आदर होता. त्यांनी स्वतः तुकारामाचा हा अभंग आणि अर्धा अभंग इंग्रजीमधून भाषांतरित केले होते. हे जरी कोणाला माहित नसतं ना वारीतल्या लोकांना की तुकाराम महाराजांचे अभंग भाषांतरित केले पण रंजल्या गांधल्याप्रती जे गांधींनी दाखवलं आयुष्यामध्ये कृतीमधलं ते त्यांना भयंकर जवळचं वाटलं. त्यामुळे गांधी टोपी स्वीकारली असेल असं माझं दावा. कारण त्याच्या आधी सगळ्या जात समूहाच्या उतरंडीप्रमाणे सगळ्या शिरस्त्राण असायचे वेगळ्या प्रकारे. तुम्हाला वेगळ्या विशिष्ट प्रकारचा फेटा घालायला परवानगी पण नसायची पण सगळ्यांना समानतेमध्ये आलं. समानतेत सूत्र त्याच्यामध्ये आलं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे पशुपालक समाज बघा त्या तुकाराम महाराजांच्या दिंडी जेव्हा निघते तेव्हा रिंगण असतं तेव्हा रिंगणामध्ये याचा एक प्रदक्षिणा होते पशूंची. रिंगण हा एक एकदम क्लासिक प्रकार आहे त्याच्याबद्दल मी थोड्या वेळात बोलतो पण त्यात स्त्रियांचा सहभाग जो आहे त्याच्याबद्दल दिसू शकतं बघा की माझ्या त्या फोटो एसेला मी आनंद यात्रा असं नाव दिलं होतं आणि निखळ आनंद तुम्हाला या सगळ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसतो बघा. 365 दिवसांपैकी 20 दिवस हे त्यांच्या आयुष्यातले आनंद दिवस आहे, स्वातंत्र्याचे दिवस आहे. आपल्या नवऱ्याची कुटुंबियांची चहा पाणी जेवण व्यवस्था सगळ्यांची काळजी करण्यापासून ते मुक्त आहेत 20 दिवस. वेगळ्या समाजाचा सहभाग आहे. परीट समाजाचे लोक हा तो धनगर त्या हे काटेवाडीला असं घडतं. काटेवाडी हा अजून त्या एरियातला मोठा धनगर समाजाचा एरिया आहे बारामती इंदापूर मधला. त्याचा सन्मान वगैरे आहे आणि तुम्ही चेहरे बघून ओळखू शकता कोण वारीत जातं आणि कोण नाही जातं. हे असंच परीट समाज जो आहे तो पण आपल्याकडे पालखी हलवून पायगाड्या घालतो त्याच्या धोत्राच्या आणि पुढे जाते. आपल्याला माहिती आहे की ज्या रस्त्याने पालखी जाणार आहे त्या रस्त्याने लोकांची भावना असते की आपण त्याला पाहायला
ऍक्च्युली बघा, पण थोडक्यात करायचं असेल तर ह्या रस्त्याने जाणारे माणूस म्हणजे हा देव नाहीये. ती माणसं आहेत जे तुकाराम महाराजांचे किंवा विविध संतांचे अभंग म्हणतात, जे अभंग त्या काळातले प्रचाराचं साधन होतं. त्यांनी जे काही त्या अभंगात वर्णन केलं ते त्याचा प्रसार करायचे आणि ते महत्वाचं आपल्या आयुष्यात दृष्टीने, म्हणून लोक त्याला पाहायला पाहिजे. आजकाल मोठ्या प्रमाणात मौखिक परंपरा आपल्याकडे आहे, जी तुकाराम महाराज वारीतनं आली आणि त्यांनी मराठी भाषा टिकली असं सगळे तज्ञ लोक सांगतात. पण आता तुम्हाला वारीमध्ये बघा, गेल्या अनेक वर्षात अनेक पुस्तक घेऊन वाचतात दिसतात लोक. आता मौखिक परंपरेतनं अभंग पाठ व्हायची पद्धत गेली, कारण ते कानावर पडणंच कमी झालं. प्रत्येकाच्या आपल्या नोकऱ्या व्यवसायामध्ये, पण ज्यांना वारीत सहभागी व्हायचं नव्याने त्यांना काय तर त्याच्याकडे पुस्तकाची मुद्रित परंपरा आहे. तर गोष्टी बदलतात पण काही गोष्टी सेम राहतात. स्त्रियांचा वारीतला सहभाग जो आहे त्याचा उल्लेख 2-3 वेळा केला, पण त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतात बघा, की स्त्रियांचा स्नानाचा प्रश्न असेल समजा, तर मग काय होतं की वारी संध्याकाळी सकाळी 6 निघतं, संध्याकाळी 6 होते. आणि इरावती कर्वेने सुद्धा वारी केली, ते त्यांनी वर्णन केली. 2:30-3 वाजता स्त्रिया पहिले उठतात, त्यांची प्रातःकाळची कामं वगैरे संपतात, स्नान बिन संपतं, मग 4 वाजता आणि 6 वाजता पहिलं शिंग वाजतं आणि वारीत लोक उभे राहतात. मग त्याची टप्पे ठरले त्याप्रमाणे प्रवास करत करत पुढे जातात आणि ते पुढे गेले की संध्याकाळी 6ला परत मुक्कामी पोहोचतात. तोपर्यंत काही वाहनं पुढे गेलेली असतात, त्याची व्यवस्था केली जाते. पण 2 कपडे असतात किंवा 3 कपडे, त्यामुळे साडी एक धुतली की एक अंगावर असते आणि एक वाळवायला लागते. मग ते पहिला जो ऊन पडल्याचा काळ असतो तिथे वाळण्याचे दृश्य जमिनीपासून अगदी सगळ्या ठिकाणी. ही जीवनाची व्यवस्था आहे, जी ऑर्गनाइज व्यवस्था आहे. ज्यांच्या दिंड्या आहेत त्यांची आहे, त्यांची स्वतःची माणसं आहेत, करतात. पण बाकी ठिकाणी गावातनं कुटुंबातनं भाकऱ्या मिळतात, जमा केल्या जातात, त्या शाळेची मुलं वाटतायत, नवीन सामोरे झालेली मुलं. विश्रांतीची वेळ आहे, तर शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे काम, जमेल तेवढं. तंबू आहेत आणि काही लोकांना जे ज्याला मोकळा समाज असा शब्द वापरला जातो, म्हणजे जो दिंडीमध्ये असतो मोकळा असतो, स्वतंत्र असतो, असा मोकळा समाज हा शब्द पण रूढ झालेला आहे गेल्या 20-25 वर्षात. कांदा भाजी, जे वारी येते त्याला आपल्या शेतात जे पिकं द्यायची परंपरा आहे, त्याचं स्वागत आहे. फुगड्या, पकवान नावाचा खेळ आहे. वारीमध्ये हे खेळ दिसतात आपल्याला बघा. आता मी गेले 20 वर्षापूर्वी माझं पुस्तक आलं, या कुठल्याही खेळांना महाराष्ट्राचे खेळ म्हणून आपण कधीही मान्यता दिली नाही, कारण ते काय आपल्या लोकांचे नाहीत. असं अजूनही आपल्या एक काही लोकांना आपल्यामध्ये तुच्छतेची भावना असते ना, आपल्याशिवाय दुसऱ्या सगळ्यात तुच्छ लेखाची लोकांची कल्पना असते. आणि ते खेळ असे आहेत की सगळे लोक खेळले असतील बघा. 5 सूर पारंब्या असते, फुगड्याचे अनेक प्रकार आहेत. हा एक प्रकार आहे जो अमृत मंथन नावाचा प्रकार आहे. हमामा गे पोरा हमामा हा खेळ आहे. सगळे स्त्री पुरुष मग एक जर विधान करतो कधीतरी बरं असतं, मजा आली मध्ये आली बघा. याच्या सगळ्या फोटोमध्ये तुम्ही स्त्रियांची संख्या आणि जे खेळ आहेत ते स्त्रियांचे खेळ असं जमत जातं. फुगडी असेल, हमामा असेल, एखादं असेल, इकडे अनेक पुरुष आपल्याला खेळताना दिसतात. मी असं कधी कधी आपल्याला भाष्य करावं लागतं, पेकेस पाठ झाले की कुठेतरी नकळत बघा जेंडर इक्वॅलिटीचा मुद्दा त्यांच्या डोक्यातनं असेल असं वाटतं. आपण याच्याकडे असा दृष्टीने बघू, कारण त्यांना आपल्याला लहानपणामध्ये स्त्रियांचं आहे, पुरुषांचं आहे, पुरुषांनी खेळायचं नाही. त्यांना तसं नाही, त्यांना फुगडी खेळलेच नसते ना पुरुष इतक्या मोठ्या प्रमाणात. वाखरी आली. मी वारीत जेव्हा होतो जायचो तेव्हा त्यातला 2007 सालचा प्रसंग. हा माणिकराव कदम नावाचा माणूस आहे, तो
कीर्तन अभंग चालू आहे त्याचा. वय मोठा आहे, तो गोंधळी समाजाचा माणूस आहे. ही मागे बसलेली माणसं आहेत ती देहूच्या दिंडीतली लोक आहेत. म्हणजे अगदी हा ढोलकीवाला आहे, तो मला भेटला कुठली, तर फ्रेम मेकिंगचा कारखाना, असेच बहुजन काम करणाऱ्या रोजच्या रोटीवरती माणसं, कुठे नोकरदार नाही. हे एवढं डिटेल सांगायचं कारण असं की तो गातोय काय अभंग हे मला महत्वाचं वाटतं. आणि ते आपल्या वारी परंपरेत सलोखा काय आहे हे सांगणारा गोष्ट आहे, असं मी नेहमी सांगतो. म्हणजे आणि आपल्याला हे काही नॅचरल आहे. बघा तुम्ही तुकाराम महाराजांचे 8 कलव अभंग हिंदीमध्ये आहेत, जे आपल्याला गाथा मंदिर जे आहे तिकडे दिसतं, सरकारी अभंगांच्या त्यात छापलेले आहेत ते. आज आपल्याला याची आठवण करायला लागते दुर्दैवाने. नाहीतर बघा आता पाटण्यामध्ये एक मुंबईच्या गायकाचा कार्यक्रम झाला सत्काराचा, भोजपुरी गायकाची गायक, आणि ती ज्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला तो हॉल जो होता तो गांधींच्या नावाचा हॉल होता, बापू हॉल म्हणून होता पाटण्यामध्ये. आणि त्या ठिकाणी मग तिला गायक असल्यामुळे मोठा भोजपुरी गायक आहे, मुंबईत करिअर केलं म्हणून तिथल्या उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला. आणि तिने मग भजन म्हणा, भजन म्हटल्यावरती गांधीचंच भजन म्हणणार. मग ईश्वराला शब्द आल्यावरती त्या ऑडियन्समधल्या प्रेक्षकांनी औक्षत घेतलं, त्याला बंद करायला लावलं, माफी मागायला लावली. अशा परिस्थितीमध्ये जर तुकाराम बरं 400-500 वर्षापूर्वी गेले, त्यांचं काय केलं त्या लोकांना माहिती. पण एक चांगली गोष्ट आहे की तुकारामाची दिंडी जेव्हा निघते तेव्हा अनगडशा बाबाचा दर्गा आहे. हा बघा अनगडशा दर्गा आहे. अनगडशा बाबा त्या काळातला तुकाराम समकालीन होता. आणि त्याचे आणि सुफी परंपरेचे तुकाराम महाराजांचे आणि वारी परंपरेचे नाते संबंध होते. म्हणजे वैचारिक त्यांना देवाणघेवाण, समानतेचे त्यांच्या काही संकल्पना समान होत्या. तर अनगडशा बाबा भवानी पेठेत राहायचा पूर्वी तुकारामाने त्याला देऊत बोलून घेतलं, तिथे मुक्काम केला. तो गेल्यावर त्याची एक तिथे समाधी आहे. आणि आज देखील तुकारामाची दिंडी निघाली ती पहिली सकाळची विश्रांती आणि आरती त्याच्या दर्ग्यावर होती आणि मग पुढे नव्हती. ही पण चांगली गोष्ट आहे. काही परंपरा आपल्याला शिकवतात. आणि मग तसं त्याचे दृश्य आहेत. मग असंच शेख मोहम्मद म्हणून आहेत श्रीगोंद्याचे, तेच तुकारामाचे समकालीन होते, त्यांचे संदर्भ होते. त्यांनी समानतेच्या गोष्टी सांगितल्या. त्यांचे अभंग आहेत मराठीतले महत्वाचे. वारी पुढे पोहोचली, पाऊस आला, पावसामध्ये खेळ खेळून लोक निघाले, कपडे सर्व चिखलाने माखले, पंढरपूर आलं. पंढरपूरमध्ये तर माहिती आहे 10-15 लाख लोक एकावेळी आले. तर आषाढी वारीच्या दिवशी त्यांचं एका दिवशी सगळ्यांना दर्शन होऊ शकत नाही. एका सेकंदाला एक माणूस म्हटला तरी 2-2.5 लाखाच्या वर जाऊ शकत नाही अकरा दर्शनाला, सगळे कळत दर्शन. पण आपल्याला माहिती आहे कळत दर्शनाची परंपरा काय आहे की शतकापूर्वीच वैदिक परंपरेचा प्रभाव आला, पण त्याच्या आधी आणि त्या काळात समस्त बहुजन समाजाला विठ्ठलाचं मंदिर खुलं नव्हतं. साने गुरुजींनी त्याच्याबद्दल आग्रह केला आणि औपोषण केलं त्यातनं झालं. त्यामुळे कळत दर्शन गेलं तरी खूप झालं. वारी पायी करण्यामध्ये जे नॉलेज मिळेल, जे अभंग कानावर पडतील, ते ज्ञान घेऊन जाणे ही महत्वाची गोष्ट होती असं मला वाटतं. त्यामुळे अजून सुद्धा बघा तिथे हा फोटो मी आपल्या त्यावेळेस काढला की विठ्ठलाच्या मूर्ती शेजारी एका आपल्या दिंडीचा फोटो काढून लोक घरी जातात अनेक स्टुडिओमध्ये. अजून एक महत्वाचा फोटो आहे, हा एक गडिंग्लजचे शंकर भैरू गाडे म्हणून. हा एक फोटो माझा बऱ्याच लोकांना आवडतो, तो माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पण होता. तो माझा घेण्याचा आग्रह असा होता की याच्यामध्ये हे स्नान जे आहे बघा, तुम्ही हे कुंभमेळा होतो ना नाशिकला आता होणार आहे आणि तिकडे झाला, तर वर्षभर पाप करायची आणि त्याच्यामध्ये डुबके मारले की पुण्य मिळतं. ह्याच्यामध्ये असं मिळत नाही. ह्याच्यामध्ये तुमचे कुटुंबातले जे तरुण सहकारी आहेत ते आपल्या आई वडिलांना स्नान घालतात. का करतात? तर अख्खी वारी परंपरा ज्या माणसाच्या नावावर उभी आहे पुंडलिकाच्या, त्याने आपल्या आई वडिलांची सेवा केली, त्यांनी आई वडिलांची सेवा केली, नावमाव घातलं पूर्णपणे. ते काही शारीरिक व्याधी होत्या त्यांच्या, आणि अगदी विठ्ठल त्याच्या दर्शनाला की हा कोण माणूस मला किंमत देत नाही, तरी त्याला त्याने विठ्ठल पिकल्याने सांगितलं याच्यावर उभा राहा, माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. तो विठ्ठल अजून तिथे उभा आहे, त्यांची सेवा चालू. तर त्या पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या
दोहामध्ये अशा प्रकारचे दृश्य आपल्याला दिसतं. आणि मी बघा, तुम्ही त्याचा डोळे मिटले असले तरी तो एक कृतार्थ त्याच्या अंगावर हात फिरतो म्हटल्यावर कसं वाटतं. तिथे एकदम खुश हे कुटुंबीय येत असे असं म्हणून फोटो काढला. 17 वर्षांनी 2008-9 साली मला हा माणूस भेटला. आणि त्याची म्हणजे कोण शिक्षक होते, त्यांचे आमचे मामा आहेत, त्याचा फोटो काढलाय, त्यांना फोटो द्या आम्हाला. मी द्यायला गेलो. एक कार्यक्रम होता त्या निमित्ताने सांगलीमध्ये, आणि म्हटलं तुम्ही या कार्यक्रमात तुम्हाला देऊ. मी असंच तुमच्याकडे बसले, मी सांगते हा महत्वाचा आहे, सेवाभाव महत्वाची, असं असं. शिक्षक उभे राहिले, हा मला तुम्हाला सांगायचं एक महत्वाची गोष्ट सांगा दिला माहिती. ते म्हणजे तुम्ही सांगता सगळं चांगलं आहे, अगदी बरोबर आहे, फक्त एकच आहे की ह्या माणसाचे एकूण नातेवाईक नाहीयेत, ते त्याच्या दिंडीतले पण नाहीयेत, ते त्यांना एकमेकांशी संवाद पण झाला नाही, ते बोलले पण नाहीत. ते ह्या एकटाच नाहत होता, स्नान करत होता, एकटाच वारीत गेला होता म्हातारा माणूस. यांना असं वाटलं असणार आहे की आपल्या वडिलांना मन व्यक्ती आहे आणि त्यांनी त्यांना स्नान केलं. बघा, ह्या सेवाभाव दिसते एकतर. आणि ह्या लोकांच्या म्हणजे ही जी माणसं आहेत ना, हा माणूस आहे, ही बाई, हा पुरुष आहे, यांच्या मनात वारीने पेरलेली भेदाभेद ब्रह्म मांगळ असे मानतो. त्यांना बघा, स्पर्श करायला, स्पर्श हा महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उच्च नीचेचं प्रमाण लोकांच्या मनात अजून जात नाहीये. त्यांना स्पर्श करायला भीती वाटली नाही बघा, त्यांनी बघितलं नाही, जात नाही विचार त्याची काय. त्यांनी आपल्या वडिलांसमोर व्यक्तीच नाव मागू घातलं. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या मला वाटतं की ह्या आपण नीट प्रकारे लोकांसमोर नेलं पाहिजे. म्हणूनच कर्मकांडामध्ये वगैरे अडकायची काही गरज नाही. आणि जी बघा, वारीतला प्रसाद जो आहे ना, तो तुमच्या बुंदीचा लाडू नाहीये, लाया बत्ताशे आहे, सगळ्यात स्वस्त प्रसाद. अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आहेत. त्या वारी आधुनिक करणारी माणसं, काय काही लोक आधुनिक पद्धतीने जातात, म्हणतात की वारी तुम्ही करा, तुम्हाला जीवनानुभव घ्यायची संधी म्हणून असते. त्यातल्या काही वाईट गोष्टी आहेत का, तर हो आहे. कधी कधी ह्या सगळ्या विद्रोहाच्या परंपरेला पुन्हा मूळ सनातनीमध्ये नेण्याचं काम सनातनी सिस्टीम करत असते. त्यातनं आपण त्यांना डिस्कार्ड करायची गरज नाही ना. आपल्यातल्या आधुनिक विचार लोकांनी काही चुका केल्यात मला माहिती आहे, आणि टाळकोटी म्हणून ठरवलं, काही लोकांनी त्यांच्या श्रद्धेला अंधश्रद्धा मानलं. पण ऍक्च्युली जर ह्या सगळ्या आधुनिक विचाराच्या माणसांनी, काही लोकांनी समजून घेतलं, पण काही लोकांनी काय म्हणतात त्याला, स्वतःला खूप अक्कल सांगण्याच्या नादामध्ये, आम्हाला सगळं कळतं सांगण्याच्या नादामध्ये दुसरं डिस्कार्ड करत गेले ना. त्यात त्यांनी बघितलं नाही की कुंभमेळ्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हटले, लग्न झालं तरी तुम्हाला साधूकडे जाऊन प्रसाद घेऊन बाळ होणार, त्याकडे तुम्हाला लग्न करावं लागेल, झोपावं लागेल वगैरे, असे पण अभंग आपल्याकडे आहेत. तर ते प्रॅक्टिकॅलिटी त्यांनी सांगितलं त्या काळातल्या ज्ञानानुसार, आणि ह्याच्याकडे बघून आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही अशा प्रकारचं हे करतो. आणि एक हे असं कल्पना आहे की वारी आणि तमाशाचं आम्हीच काही मित्रांनी त्यातले सचिन निंबाळकर आहेत आणि 4-5 जण आम्ही एकत्र एक ट्रस्ट स्थापन केला. प्रमोद मुजुमदार, निशा साळगावकर, केशव कासार, आणि आम्ही ठरवलं की ह्याची आपण कायमस्वरूपी आर्ट गॅलरी करायची. आणि मग आता पंढरपूर रस्त्याला आम्ही त्याची आर्ट गॅलरी करतोय, आणि तिथे ते काही काळात 2 वर्ष उभं राहील. आणि हे जे लॉजिक आहे हे सगळे तिथं मांडण्याचा प्रयत्न आहे. कारण एका बाजूला हा जो तमाशातलं आत्मसन्मानाचा प्रवास असेल, अभिव्यक्तीचा प्रवास असेल, आणि असमांतर भाष्य करण्याची गोष्ट असेल, ते करणाऱ्या माणसांचं कौतुक, त्या करणाऱ्या माणसांचं योग्य स्थान देण्याचा प्रयत्न आपला असावा. आणि वारी परंपरेतला हा जो समानता, भेदाभेद ब्रह्ममंगळ, ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर आणल्या पाहिजे. ह्या बाबतीत आम्ही प्रयत्न करतोय. केतकर आले असते तर ते आले होते, मला कळालं, त्यांनी पण आम्हाला थोडी मदत केलेली आहे बांधकामाकरता. 1.5 कोटीचा प्रकल्प आहे त्याचं, अशा प्रकारचं एक मॉडेल आहे त्या गावात. त्या गावाने आम्हाला जागा दिली 1 रुपया भाड्याने, म्हणजे काहीच नाही, टेक्निकल आहे, तर आम्ही करतोय. मग त्यामुळे आम्ही त्या गावाशी संबंधित आलो. आणि मग आता आम्ही तिथे एक शवशिल्प उभं केलं होतं की ह्या वारी परंपरेतल्या माणसांनी, तमाशा शब्द आहे बघा, तमाशा शब्द हा अरबी शब्द आहे. कुस्ती आपण खेळतो ती पण अरबीत मध्ये खेळायला पाहिजे. अरबी शब्दाबद्दल बऱ्याच लोकांना डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. फारसी भाषेबद्दल आहे, उर्दू भाषेबद्दल आहे. मृदंग आहे बघा, तो उर्दू शब्द आहे समान. अशा अनेक भाषेतले शब्द मराठीमध्ये जे आले, त्या भाषेतले शब्द घेऊन तो मूळ शब्द
टोपी असेल, कपाळ असेल पासून ते तमाशा, मोठ वगैरे सगळं तेलुगू भाषा, भारतातले 1932 शब्द 100 शब्द एकत्र गुंफले आणि तो मूळ शब्द आणि त्याच्या कवचात तो शब्द असं करून ते विठ्ठलाचा आकार दिला. कारण ह्याच विठ्ठलाचे जे भक्त आहेत त्यांनी मराठी भाषा जीवन ठेवली आणि त्यांनी ही भाषा सहिष्णू ठेवली आणि म्हणून याचं हे सहिष्णुतेचं प्रतिकाचं शब्दशिल्प आम्ही तिथं तयार केलं. खूप त्याचं ॲप्रिसिएशन झालं त्या काळात. अगदी ज्या ठिकाणी लोक थांबायचे नाहीत वारीतले ते थांबायला लागले त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाजूला, जमेल तसं त्यातले अर्थ समजून घ्यायला लागले. म्हणजे धमाल चांगली कलाकृती करून लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्या गावाला, आमच्या गावात ते प्रदर्शन करणाऱ्या त्या गावाला एक आयडेंटिटी आली. सगळे लोक आता ते विठ्ठलाचं शब्दशिल्प हे मोठं 23 फुटाचं शिल्प केलं, लोखंडामध्ये केलेलं आहे, लेझर कटिंग करून ते सगळं केलंय. त्याचं छिद्र आहेत ती सगळी, म्हणजे आकाशाचा रंग जसा बदलतो तसं ते दिसतं वेगवेगळं. हा जो मगाशी एक सांगितलं सोंगाड आहे त्याच्या 1-2 मिनिटाची क्लिप आहे. तो गणगवळणमध्ये आरती करतो आणि आरतीचा विषय पहा काय. आरतीला सुरुवात करा, पूजेमध्ये येते म्हणतात उसाबरोबर या वेळेला पाणी. बघा किती मुश्किल माहिती, उसाबरोबर एरंडाला पाणी, म्हणजे एक ऊस आहे एरंड एक असं त्याने उल्लेख केला वाल्मिकीला. लोकांना त्याच्यामध्ये समजतं कोणाचा काय उल्लेख केलेला आहे. वाडवडिलांची म्हण सांगितली रे. असं आहे ना, अरे म्हण सांगितली. अरे काही म्हण आमच्या घरात पुसली ती म्हण आरती झाली की प्रसादाची व्यवस्था, प्रसादची वेळ असं करून आरतीला सुरुवात. सुखकरता सुखहरता वार्ता विघ्नाची आरती करतो आम्ही भ्रष्टाचाराची. अंगी शोभते वस्त्र खातीची, गंती धरके मारे काळ्या पैशाची. जय देव जय जय, जय देव जय देव, जय दादागिरी व जय गुंडगिरी. मुखामध्ये राम खिशात सुरी. जय देव जय जय, ठेवल्या शेजारी पवळा बांधीला, वान नाही पण गुण लागला. भ्रष्टाचाराचा कळस झाला, स्वार्थासाठी सारा देश बोलिला. जय देव जय जय, जय देव जय देव, जय दादागिरी व जय गुंडगिरी. मुखामध्ये राम खिशात सुरी. जय देव जय जय, लोकशाहीची जिद्द काढली, खुर्चीसाठी आम्ही लाज सोडली. हात खाऊन जरी वाढली, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं पैमानगिरी. जय देव जय जय, जय देव जय देव, जय दादागिरी व जय गुंडगिरी. मुखामध्ये राम खिशात सुरी. जय देव जय जय, पाणी न जात डोळ्यानी पाणी न समजे. तुम्ही हो पापी, तुम्ही हो गुंड, तुम्ही हो दुष्ट, अरे मुखा, अरे मुखा मुखा मुखा, अरे मुखा, अरे मुखा मुखा मुखा. लोकांना आवडतंय अशा प्रकारचं जे सामाजिक भाष्य आहे ते आवडतं लोकांना. मोजता येत नाही मापानं, केवढं वैभव दिले पांडुरंगानं, असा एक अभंग आहे. आणि तो अभंग तुम्हाला कधी कुठल्या मोठ्या संतांच्या नावाने दिसणार नाही. एक स्त्री आहे सहभागी झालेली त्यामध्ये, पंढरपूरची आहे. तिला फोन केला तर सापडलं नाही पुन्हा मला. या मागच्याच वारीमध्ये सापडली. माझा असा प्रयत्न आहे की या वारीमध्ये गेले काही दिवस काम करतोय. लोकांच्या सहभागातून लोक स्वतः गीत तयार करतात, अभिव्यक्त होतात आणि ते त्यांचे प्रश्न आपोआप मांडतात. आता झालं की आपण जेव्हा बोलतो पहिले गाणं ऐकू.
आहे ही वारीमध्ये टाळ वाजताना स्त्रिया दिसत नाही, मृदंग वाजवून दिसत नाही आणि वीणा पण नाही. वीणेकरी हा मुख्य असतो, टाळवाला मुख्य असतो, मृदंग मुख्य असतो. बघा ना की कपडे आहेत त्याच्या अंगावर, इनरवेअर आहे तो वाढत चाललाय. बारीक बघितलं ना तर सगळं कळतं. त्याच्या शेजारी बाई आहे, डोक्यावर बुचक आहे बघा त्याच्या, ही दरवेळी पुढे अगदी रोजच्या जीवनाची. आणि तो लंगडा म्हणतोय त्याच्या महत्वाच्या देवाला.
अजून एक गोष्ट आता मला आठवली म्हणून सांगतो, मगाशी सांगायची राहिली. बघा, एक रिंगण नावाचा प्रकार आहे आपल्याकडे, आणि त्या रिंगणामध्ये अशा प्रकारचं रफली दृश्य असतं. तर काय रिंगण जे असतं ना, त्यांनी सांगितलं अश्व असतो का, तर अश्व असतो, आणि अश्वावरती ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज असं लोक समजतात, आणि तो अश्व शेवटी फिरतो. पण त्याच्या आधी काय काय घडतं हे मी सांगतो. त्याच्या आधी असं घडतं की आपल्याला माहिती आहे की वारीमध्ये अनेक दिंड्या लहान असतात, आणि त्या प्रत्येक दिंड्याचं स्वतःचं एक स्ट्रक्चर आहे. म्हणजे सुरुवातीला झेंडेकरी असतो, जो 4-5 जण झेंडे असतात, तो पहिले 4 माणसं 6 माणसं असतात. नंतर टाळकरी असतात, टाळकरी खूप असतात. मग मृदंगवाला असतो, मग विणेकरी असतो, मग स्त्रिया असतात, त्यांच्या डोक्यावरती हंडा किंवा तुळशी, आणि मागे स्त्रिया. आता बघा, असं असेल, मी हे माझं मत असं अधिकार वगैरे आपण संवादच साधतोय की ह्या सगळ्या स्ट्रक्चर मधलं रिंगणामध्ये काय होतं. रिंगणामध्ये प्रत्येक दिंडीतला झेंडेकरी एक एक बोलत जातो. प्रत्येक दिंडीतल्या 2 बायका बोलत जातात, त्याच्यावरती एक तुळशी वृंदावन असतं. प्रत्येक दिंडीतला विणेकरी असतो, प्रत्येक दिंडीतला मृदंगवाला असतो, आणि सगळे लोकांचं सगळे मृदंगवाले हा जसं झेंडेकरी दिसत आहे तसं मृदंगवाले एक रिंग असतं. तसं मग ते सगळे त्याच्यामध्ये सगळे जमतात, आणि मग तसं बायका, मृदंग, टाळकरी असं सगळ्यांचं रिंग होतं. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघा, 700 वर्षामध्ये आपल्या जाती व्यवस्था होती, अजूनही आहे. आपल्याला नॉर्मली आता पत्रकार लोकांची त्याची वेगळी जात होते बघा, की पत्रकार एकत्र जातात. हा, इंजिनियर लोकांची माहिती होती. नवीन जात व्यवस्था आहे. पूर्वी काय होता, आधारच नव्हता माणसाचा जात व्यवस्थेमध्ये. जात व्यवस्था मोठा आधार होता जगण्याचा. तर आणि अजूनही मराठीची दिंडी असते, अजूनही बघा शिंप्याची, नामदेव कोळीची, आपल्या जातीच्या दिंड्या असतात. त्याच्यामध्ये त्यात बाकी जातीची येऊ शकतात, पण नाव त्याचं असतं, संतांच्या नावाने असतं. आता काही संतांची नावं नाहीत, तर अजामेळा दिंडी असते. तर अजामेळा दिंडी हे नाव असं आहे की मातंग समाजात दिंड्या आहेत, त्यांना मातंग समाज नाव देतात म्हणून ते दिले. आणि ज्या संतांचं नाव आहे ते संतांचे देतात. पण त्याच्यामध्ये बघा आता की भेदाभेद भ्रमाअंगाळ शब्द आपण सारखा वापरतो, तो त्यांनी रिंगण काय आज नाही आलेले. ह्या परंपरेमध्ये रिंगण आहे, आणि प्रत्येक दिंडी जरी वेगळ्या जातीची असली तरी प्रत्येकातले लोक एकत्र करून त्यांची घुसळण केली जाते. एक पंढरपूरला काला केला जातो, तो काला कशाचं निर्णय आहे की सगळ्यांना एकत्र आणायचं, सगळ्यांना समान करायचं. आणि मला हे का कळलं असं मी आपलं प्रामाणिकपणे सांगतो. मी इतके वर्ष दिंडी बघतो. मागच्या वर्षी मी गेलो तेव्हा इंदापूरला गेलो, तेव्हा इंदापूरच्या त्या रिंगणामध्ये हे सगळं झालं, आणि घोडा निघायच्या आधी घोडा निघायच्या आधी त्यांनी अनाउन्समेंट केली, इंदापूरच्या ह्या रिंगणाला सर्वांनी आम्हाला फार सहकार्य केले. गावातले पोलीस, सरकारी अधिकारी आणि नगरपालिकेतले स्वच्छता कर्मचारी आणि तहसीलदार बाई, या सगळ्यांचं एक रिंगण होणार. म्हटलं हे सगळी असमानता लाईन टाकली ना, आणि ती तहसीलदार बाई पळते, आणि तो चपराशी पण पळतोय, आणि पोलीस मधला मोठ्या पदाचा माणूस पळतोय, खालचा हवालदार पळतोय. सगळ्यांना एकत्र आणलं. बघा, नकळत नाहीये हे कॉन्शियस आहे. त्यांनी हे मॉडेल दिलं. फक्त आपण, मी चित्रकार म्हणून, कलाकार म्हणून दृश्य वाचतो, यातलं टेक्स्ट वाचायची आपल्याकडे पद्धत आहे, आणि दृश्य वाचण्याच्या पद्धती जशा अशा बिल्ड होतील ना, आपल्या दृश्य साक्षरता म्हणतोय तसं दृश्य वाचण्याची पण पद्धत जेव्हा डेव्हलप होईल, दृश्य वाचून त्यातनं अनालिसिस करण्याची पद्धत होईल, तेव्हा हे अजून पुढे जाईल असं मला वाटतं. हे माझं व्यक्तिगत मत आहे, पण मी याच्याकडे दृश्य वाचन म्हणून पाहतो. कारण दृश्यातनं हे दिसतं, दृश्यातनं त्यांनी असे, कारण बघा तिथे जमले ना की मग इथंच ते तिथे तुम्हाला फोटो काही दिसतात ना खेळाचे, तर इथंच घडतात. तिथं कुणी कुणाला जात विचारत नाही मग, कारण ते त्यांच्या जातीच्या दिंडीतनं इकडे आलेले असतात. तरी भेदाभेद काही नसलं तरी सुद्धा. तेव्हा मी असं समजतो की सातत्याने एखाद्या क्षेत्रामध्ये आपण कायम काम करत राहिलं, आपलं दृष्टिकोन जर आपण ओपन ठेवलं तर अनेक गोष्टी नव्याने आपण उलगडू शकतो किंवा संवाद करू शकतो. हळूहळू त्यातनं तज्ञ लोक करतील विचार. माझी अख्खी वारीची करण्याची संकल्पना आहे ना, त्या फोटोवरनं पुढे गेली. तर तो फोटो जेव्हा मी काढला तेव्हा मला वाटलं की मी स्वतः सुद्धा मी काय देव मानत नाही. माझ्या कुटुंबातल्या माणसाला माहिती, म्हणजे देगडाला नमस्कार पण करायचा. तुमचं मत आता माझ्या कामावरती श्रद्धा जाईल असं बोलतो असं वाटतं, पण आपल्या नास्तिक परंपरेत सुद्धा वारीने स्थान दिलेलं आहे. पण मला उत्सुकता आहे, माझ्या व्यक्तिगत जीवनात मी काय करत असेल, काही मानत नसेल, पण माझ्याशिवाय दुसऱ्या मानण्याचा अधिकार हे पण मी मानतो. आणि त्याची जी आस्था आहे माणसांबद्दलची, ही माणसांबद्दलची आस्था आहे, लक्षात ठेवा.
त्यामुळे ते तुम्हाला कळलं नाही तरी पण ह्याच्यामध्ये एक महत्व आहे. कारण तो जो माणूस आहे तो पुंडलिक आहे ना, त्यांनी देवाला पण ठेवलं ना विठ्ठला, का म्हटला मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. तू महत्वाचा आहेस पण हे जास्त महत्वाचे आहे माझ्या दृष्टीने. तर माणसाचा माणसापदी असलेलं रिस्पेक्ट पण त्याच्यामध्ये येतो. तो वारंवार जर फोटो पाहिला तर तुला असं वाटतं तोच विठ्ठल आहे की काय. तुम्ही बघा मजा म्हणून सांगतो, चांगला उल्लेख केला विठ्ठल आहे ते. माझ्या स्लाइड शो मध्ये कुठेही विठ्ठल तुम्हाला दिसला का? नाही. कारण ते सगळ्या फोटो कॉमन फोटो काढले सगळ्या माणसांमध्ये विठ्ठल तुम्हाला दिसू शकतो. माणसातला अरे बोला. संवादाचाच कार्यक्रम आहे. नमस्कार. मी पहिल्या भागाकडे येते. तमाशा ह्याची जी चित्रणं आता आपण बघितली ती चित्र इतकी प्रभावी आहेत. कारण मी 19 वर्ष खेडेगावात काढली. पठ्ठे बापूरावांच्या गावाजवळचं आमचं गाव. आणि मगाशी जो उल्लेख केला की तमाशा म्हणजे जत्रा, जत्रेमध्ये येणारा तमाशा. आणि त्यावेळेला तमाशाकडे फार एक वेगळ्या ह्यानी बघितलं जायचं की आम्हाला महिलांना त्यावेळेला अशी सूचना असायची की तमाशा पडतोय तर नदीवरनं जाऊन दोरी धुवून घ्या. आणि गावातल्या बायका तमाशा एकदा त्या मैदानावर आला की बाहेर येत नसत. इतकं त्यावेळेला ते बंधन होतं. परंतु आमचं घर जवळ असल्यामुळे तमाशातल्या बायकांची किंवा पुरुषांची ती जी काही तिथली व्यवस्था असायची ती खरोखर इतकी भयानक होती की त्यांचं कशाला त्यांना आली कुणी नाही. की त्यांचं पोट भरायचं म्हणून त्या आल्या, तमाशा झाला आणि आम्ही उठायच्यात निघून गेलो असं असायचं. परंतु ती लहान चिल्ली पिल्ली त्यांची मुलं, त्या बायका, त्यांचं हे, आणि ती जी कणात असायची त्या कणातीच्या लाईट लागला की आम्हाला ते सगळं दिसायचं. बाहेरून नुसते हालचाल दिसायची. परंतु हे दुखणं इतकं विचित्र होतं की जे आता म्हटलं की त्यांना आरोग्याचं किंवा ह्याचं काहीही प्रोटेक्शन कधीच दिलं गेलं नाही. आणि आता तमाशाचं बदलतं स्वरूप बघता हे फार वेगळ्या प्रकारचं आलेलं आहे. आणि कोल्हाटी समाजात जेव्हा मी गेले कार्यक्रमाला तिथलं विदारक दृश्य तर खूपच हे आहे. तेव्हा संदेश धन्यवाद. खूप चांगला विषय पुढे आणला. तो रिंगणात शेवटचा रिंगणाची फोटो कसा काढला गेला सर? कुठे इमारतीवर उभारून काढलाय? काय इमारतीवर उभारून काढलाय? त्यात काही द्रोण वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत पण मी आपल्या इमारतीवर म्हणजे मला नवीन ज्ञान मिळालं एवढं मात्र त्यात बारीक. ते चपराशी आणि तहसीलदार बाई सगळ्यांना एका लाईनीत त्यांनी आणलं. रिंगण त्याचा तो अर्थच आहे. रिंगण म्हणजे जेव्हा सगळेजण समपातळीत येतात तेव्हा त्याचं चक्र काढते फिरतात. म्हणजे त्याचा जो शब्द आहे रिंगण याच्यातच सगळं आलंय की जेव्हा सगळे समाजातले बिंदू समपातळीवर येतात तेव्हा त्यांना गती मिळते आणि ते पुढे जातात. म्हणून तर तो रिंगण शब्द आहे ना. फक्त आपल्याला अशा प्रकारे कुणी उलगडून दाखवलं नाही हो दुर्दैवाने. एंड करायचा ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय का? मी सामाजिक काम करतो, फोटो काढतो, अजून मोठे व्याख्या देऊ का? मी लिहून आणलंय मी आज. म्हटलं आपलं चुकलं नाही पाहिजे. He's not so good, so I'll just say. तुमच्या भाषेत बोलते बोला. So अगदी किर्लोस्कर आहेत त्या आपल्या चित्रकार साथी आहेत म्हणून काही होतं. yeah, so I'm not from Pune and I'm not Maharashtrian, but one of the things that came forward after seeing you for so many years, I've been seeing you take photographs of this and everything. So today's तमाशाचं पहिलं प्रदर्शन जेव्हा पुण्यात झालं तेव्हा आरती किर्लोस्करांनी त्या पुढच्या प्रदर्शनाला मदत केली होती. But today, after seeing this and after you showing all this, one thing which hit me that something like this is so important today. And with all the what people have observed and have said something, and as an artist, you just put forward something by showing different aspects of it. But in another layer, you can see
so many things which really hit you deep inside in today's world. So thank you so much, Sandesh. Thank you. I don't know what everyone felt, but I felt that.